नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण फक्त एक वाटी रव्यापासून खूपच चवदार, झटपट आणि अगदी सोपा असा नाश्ता बनवतो आहे. तर यासाठी इथे मी एक वाटी रवा घेतला आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा घेतला तरी चालेल. यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे. दह्याच्याच वाटीमध्ये इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे. हे अजूनही मला घट्ट वाटतं आहे, तर यामध्ये आणखी अर्धी वाटी पाणी मी घालते आहे. सगळं मिक्स करायचं आहे. रव्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत. यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेला टोमॅटो घातला, कोथिंबीर घातली आहे. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे. यावरूनच तुम्ही यामध्ये गाजर किसून घालू शकता, बारीक चिरलेली शिमला मिरची घालू शकता. इथे मी फक्त टोमॅटो आणि कोथिंबीर घातली आहे. सगळं मिक्स करायचं आहे आणि यानंतर आता हे मिश्रण 10 मिनटं झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे. म्हणजे यातला जो रवा आहे तो छान फुलेल. तोपर्यंत यामध्ये घालण्यासाठी आपण एक फोडणी तयार करूया. कढईमध्ये 1 चमचा तेल गरम केलं आहे. यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली, अर्धा चमचा जिरं घातलं आहे. यानंतर अर्धा चमचा यामध्ये मी चण्याची डाळ घातली आहे. डाळीचा रंग किंचित बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि आलं किसून घातलं आहे. पाव चमचा हिंग घातला. यामध्ये आता एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला आहे आणि आता अगदी पाव चमचा मीठ घालायचं आहे. फक्त कांद्यापुरतं मीठ घातलं आहे, कारण आपण रव्याच्या मिश्रणामध्ये आधीच मीठ घातलं आहे. कांदा सॉफ्ट होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. कांदा सॉफ्ट झाला की यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. आपण मिश्रणामध्ये सुद्धा कोथिंबीर घातली आहे. यामध्ये फोडणीमध्ये सुद्धा मी कोथिंबीर घातली थोडी. कोथिंबीर घातली की गॅस लगेचच बंद करायचा आहे. तर ही आपली फोडणी तयार झाली आहे. रव्याचं मिश्रण आपण जे 10 मिनटं झाकून ठेवलं होतं ते सुद्धा पहा घट्ट झालं. यातला रवा छान फुलला आहे. यामध्ये तयार केलेली फोडणी काढून घ्यायची आहे. सगळं मिक्स करायचं आहे. फोडणीमुळे ही रेसिपी खूपच मस्त, अगदी खमंग होते. हे मिश्रण घट्ट आहे, तर यामध्ये मी 2 ते 3 चमचे पाणी घालते. जास्त पाणी घालायचं नाही आहे, कारण आपल्याला ही घट्टसरच हवं आहे. पाहू शकता असं मिश्रण आपल्याला हवं आहे. आज आपण अप्पे बनवतो आहे, तर इन्स्टंट मसाला अप्पे आपण जे बनवतो आहे ते अगदी जाळीदार व्हावे यासाठी यामध्ये मी चिमूटभर बेकिंग सोडा घातला. सोड्यावरती पाणी घातलं आणि मिक्स करून घेतलं. बेकिंग सोड्याशिवाय सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. सगळं छान मिक्स करून घेतल्यानंतर आता हे अप्पे बनवण्यासाठी मिश्रण तयार आहे. इथे मी गॅसवरती अप्पे पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये तेल घातलं आहे. यामध्ये तयार केलेलं मिश्रण घालायचं आहे. तर आज आपण रव्यापासून इन्स्टंट असे जे मसाला अप्पे बनवतो आहे, चवीला खूप छान लागतात, अगदी झटपट तयार होतात. 2 ते 3 मिनटं हे मी एका बाजूने भाजून घेतले, उलटून घ्यायचे आहेत आणि झाकण ठेवून पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा 2 ते 3 मिनटं हे भाजून घ्यायचे आहेत. हे अप्पे बनवण्यासाठी तुम्हाला कुठलीच पूर्वतयारी करायची गरज नाही आहे. घाईच्या वेळेस, अगदी आयत्या वेळेससुद्धा तुम्ही हे अप्पे तयार करू शकता. दोन्ही बाजूने हे अप्पे भाजून तयार आहेत. तर पाहू शकता अगदी मस्त असा रंग आला आहे आणि अगदी गोल अप्पे तयार झाले आहेत. मस्त फुललेत अप्पे. दिसायला सुद्धा अगदी मस्त दिसत आहेत. तर इथे आपण अप्पे काढून घेऊया. तर आपण जे साहित्य घेतलं त्यामध्ये 3 ते 4 लोकांसाठी पुरेल इतका नाश्ता तयार होतो. तर इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते. आतपर्यंत हे अगदी मस्त असे शिजले जातात, अगदी जाळीदार होतात, हलके होतात. तर हा झटपट
तयार होणारा मस्त असा हेल्दी नाश्ता नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. चटणीबरोबर हे अप्पे मी इथे सर्व केलेत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.